नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन AI रोबोटिक्सचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधेतज्ञ असणारे डॉक्टर अनिकेत पाटील सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अनिकेत पाटील सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अनिकेत पाटील सरांचं व्यक्तिमत्व आता महाराष्ट्रातच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केल्यानंतर त्याच ठिकाणी ते थांबले नाहीत, तर विशेष करून सांधेदुखीवरील जे रोबोटिक उपचार आहेत ह्यातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी विशेष करून त्यांनी हाँगकाँग, सिंगापूर आणि जर्मनी या ठिकाणी राहून विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. अर्थातच ह्या सर्व प्रशिक्षणाचा फायदा भारतातील रुग्णांना व्हायसाठी ते भारतात परतले आणि सध्या ते विशेष करून नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नोबल हॉस्पिटलने पुढील 1 महिन्यासाठी सांधेदुखीच्या रुग्णांसाठी विशेष करून शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गुडघेदुखी येतेच, पण त्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट एव्हियन झालं किंवा शोल्डर म्हणजेच फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आहे, खांद्याची सांधेदुखी आहे किंवा विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी ज्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवातासारखी समस्या आपल्याला दिसते तरुण वयात होणारी किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलिटिस सारखा ऑटोइम्युन आजार, सोरायसिस सारखा आजार किंवा तापानंतरची सांधेदुखी आहे. विविध कारणांनी सांधेदुखी उद्भवू शकते. सांध्याला सूज, वेदना येऊ शकतात, पाय वाकडे होऊ शकतात. तर ह्या सर्वांवरती आता मात करता येणं शक्य झालेलं आहे. नोबल हॉस्पिटलमधील हे जे सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आहेत हे सर्वसामान्य रुग्णांना आता उपलब्ध झालेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढील 1 महिना सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत विशेष करून आपल्याला कन्सल्टेशनमध्ये 50% सवलत आहे, इन्व्हेस्टिगेशनमध्ये 30% सवलत आहे आणि रोबोटिक उपचारांमध्ये सुद्धा सवलत असणार आहे. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. तर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. एकंदरीतच सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी डोळ्यासमोर येते, त्याविषयी आम्हाला सांगा. तर जनरली विशेष करून सांगता येईल आजकालच्या काळामध्ये स्त्रिया असतील किंवा वृद्ध असतील तसेच रेग्युलर जे यंग पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये आजकाल ॲक्टिव्हिटी एवढ्या कमी झालेल्या आहेत की व्यायाम नसणे, बैठे असणे, वर्क फ्रॉम होम असणे, फास्ट फूड आहे, या सर्व गोष्टीमुळे झीज पूर्वी जी 50मध्ये होते ते आजकाल 30मध्ये सुरू झालेली आहे. तर वयानुसार झीज सर्वांची होणारच आहे. जसं की 30-35 एज आलं की आपलं बोन, लिगामेंट, कुशने ठिसूळ होतात. तर आपण गुडघ्याची जर रचना पाहिली तर हे आपलं मांडीचं बोन, पायाचं बोन व दोन हाडांच्या मध्ये आपली गादी असते. त्याला आपण कुशन किंवा मिनिस्कस म्हणतो आपण त्याला. वय वाढेल तसं बोनमध्ये, कुशनमध्ये झीज होते. तर वयोपरत्वे अजून बरीचशी अशी कारणं आहेत ज्याच्यामुळे झीज आपली थोडीशी लवकर होते. त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आता इंडियामध्ये प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लठ्ठपणा, ओबेसिटी. त्याच्यानंतर संधिवातचं जे प्रमाण आजकाल वाढत चाललेलं आहे त्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस आहे, गाऊट आहे. तर ह्या सर्व गोष्टीमुळे आपली झीज पूर्वीच्या प्रमाणापेक्षा लोकांची लवकर होते. त्याच्यानंतर स्पोर्ट्स आजकाल फार वाढलेले आहेत. त्याच्यामध्ये फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल याच्यामुळे सुद्धा नीचे जे इंजुरीज आहेत लिगामेंटच्या, ACL असेल, PCL असेल, मिनिस्कस असेल, ह्या इंजुरी बऱ्याचशा प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्यानंतर हाडांच्या होणारे फ्रॅक्चर्स, नंतर जिम जे व्यायाम करत असताना होणारे इंजुरीज. तर हे इन जनरल ह्या सर्व गोष्टीमुळे आपली गुडघ्याची झीज चालू होते. जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात त्यावेळी रुग्णांना काय त्रास असतो तर पायाला सूज आलेली असते, पायाला बेंड आलेला असतो, हालचाल कमी झालेली असते व त्यांना चालताना कटकट आवाज येतो व त्यांचं चालण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. तर हे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा आम्ही त्यांना तपासतो व तपासल्यानंतर आम्ही त्यांना मग काय बेसिक टेस्ट करायला सांगतो. त्याच्यामध्ये मग एक्सरे असतील, MRI असतील, CT स्कॅन असतील. तर ह्या एक्सरेनुसार आपण त्या पेशंटच्या 3 कॅटेगरीज करतो. ते फर्स्ट म्हणजे काय, ते सौम्य प्रमाणात झालेली झीज, दुसरी मध्यम प्रमाणात व तिसरी आहे ती पूर्णपणे झालेली गुडघ्याची झीज. तर प्रत्येक वेळी प्रत्येक पेशंटला रोबोटिक रिप्लेसमेंट लागेल किंवा ऑपरेशन लागेल असं काही नसतं. त्याच्यामध्ये 90% पेशंटना आपण हे बिना ऑपरेशनसुद्धा बरे करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण प्रथमतः पेशंटना सांगतो की त्यांना आपण काही मेडिसिन्स देतो, त्याच्यामुळे वेदना कमी होतात. त्याच्यामुळे आपण त्यांना सप्लिमेंट देतो, ते कॅल्शियम आहे, ग्लुकोसामिन आहे. तर ह्या 2 गोष्टींमुळे आपलं जे कुशन असेल, बोन असेल त्याच्यामध्ये त्याची हिलिंग पॉवर असते. त्याच्यामुळे ते हील झाल्यामुळे आपल्या त्याच्या वेदना बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात. त्याची पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे फिजिओथेरपी. तर फिजिओथेरपीमध्ये आजकाल फार मॉडर्न अशा मशिनरीज अवेलेबल झालेल्या आहेत. त्यामध्ये मॅट्रिक्स आहे, मॅग्नेटिक थेरपी आहे, लेझर थेरपी आहे. तर या सर्वांचं फंक्शन काय आहे की ते आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन कमी करतात व हिलिंग पोटेन्शियल जनरेट झाल्यामुळे त्याच्यामध्ये आपली एक्सरसाइज करण्याची कॅपॅसिटी, हिलिंग कॅपॅसिटी बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेली असते. तर मेडिसिन, फिजिओथेरपीमुळे आपल्याला बऱ्यापैकी पेशंटला बरं आपण करू शकतो. त्याच्या अनुषंगाने दुसरा एक पुढचा पार्ट आहे तो म्हणजे इंजेक्शन्स जे आपण पेशंटना देतो. आपण ह्या अनुषंगाने काही ॲनिमेशनही बघणार आहोत आणि मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगायचं की सर्वोत्तम स्वरूपाचे असे हे आरोग्यदायी उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आपण बघत आहोत इंजेक्शन ट्रीटमेंट. काय सांगता येईल सर? तर आजकाल इंजेक्शन टेक्नॉलॉजीमध्ये बरीचशी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण त्याला
PRP असं इंजेक्शन म्हणतो, त्याला प्लेटलेट रिच प्लाझ्मा असं म्हटलं जातं. तर हे कोणतं लॅबोरेटरीमध्ये किंवा केमिकल नाही आहे जे आपल्याला बॉडीमध्ये इंजेक्ट करतो, तर आपल्या बॉडीचंच ब्लड आपण रिमूव्ह करतो व त्याच्यामधले काही असे घटक वेगळे करतो, त्याला प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणतात. ते आपल्या पांढऱ्या पेशी असतात, तर त्या सेपरेट करून आपण तुमच्या त्या नी जॉईंट असेल, हिप जॉईंट असेल, शोल्डर्समध्ये आपण ते इंजेक्ट करू शकतो. तर हे बॉडीचे असे पार्ट आहेत त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात 3 टाइम्स 4 टाइम्स हिलिंग पोटेन्शियल आहे. त्याच्यामुळं आपले जे कुशन असेल, लिगामेंट असेल, मसल असतील, बोन असतील, त्याच्यामध्ये हिलिंग होतं व आपला सांधा विदाउट ऑपरेशन आपण तो बरा करू शकतो. पुढचं इंजेक्शन आहे त्याला आपण स्टेम सेल्स म्हणतो, BMAC म्हणतो आपण, बोन मॅरो कॉन्सन्ट्रेट. तर हे सुद्धा इंजेक्शन असे आहेत की त्याच्यामध्ये स्टेम सेल्स असतात. तर तुम्ही आजकाल ऐकत असाल की स्टेम सेल हे नवीन बूम आहे याच्यामध्ये आपल्या मेडिकल सायन्सेसमध्ये. तर त्याच्यामध्ये हिलिंग पोटेन्शियल असल्यामुळे आपले लिगामेंट बरे होतात व आपल्याला ऑपरेशनची गरज पडत नाही व आपण नैसर्गिक सांधा आपण पूर्णपणे वाचवू शकतो. तर असं विना ऑपरेशन आपण ट्रीटमेंट सांधी झीज असेल, गुडघ्याची झीज असेल, आपण पूर्णपणे बरे करू शकतो. येस, आणि या अनुषंगाने आपण अनेकविध प्रकारचे रुग्णही बघत आहोत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे, विशेष करून नोबल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर. आणि मला आवर्जून सांगायचं आहे, आपण बघू शकता की त्यांचा असणारा वॉक, ते आता सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करू शकत आहेत आणि हे शक्य झालेलं आहे नोबल हॉस्पिटलमधील ह्या विविध उपचारांनी, ज्याच्यामध्ये इंजेक्शन, स्टेमसेलचे उपचार आहेतच, पण दुर्बीण लेझरचे उपचार आहेत आणि त्याच अनुषंगाने रोबोटिक उपचार सुद्धा आहेत. पुढील 1 महिन्यासाठी विशेष शिबिर असणारे, सर्व प्रकारच्या सांधेदुखीचे रुग्ण त्याच्यात सहभागी होऊ शकतात आणि हे जे उपचार आहेत त्याचप्रमाणे कन्सल्टेशन आणि इन्व्हेस्टिगेशन हे सर्व आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघता ते नोबल हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत आणि ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोबल हॉस्पिटल हे सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे, पण सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमवरती सुद्धा आहे. त्याचप्रमाणे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हेल्थ स्कीमवरती आहे नोबल हॉस्पिटल. आणि तसंच विशेष करून महिला आणि सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी विशेष सवलत असणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघतात. काही रुग्णांचं मनोगत आपण आता ह्या अनुषंगाने ऐकणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. तर पहिल्या 2 रुग्णांचं आपण मनोगत ऐकूया, कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे, खास करून नोबल हॉस्पिटलला उपचार घेतल्यानंतर. मी श्रद्धा अरुण वडगावकर, निवृत्त शिक्षिका, आटपाडी, वय वर्ष 71. गेली काही वर्षे मला गुडघेदुखीमुळे चालणे, उठणे, बसणे इत्यादी क्रिया अवघड जात होत्या. डॉक्टर अनिकेत पाटील यांनी रोबोटिक सर्जरीचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार 2 जून 2023ला नोबेल हॉस्पिटल हडपसर येथे शस्त्रक्रिया अत्यंत कुशल पद्धतीने पार पडली. सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी मी चालावयास लागले. डॉक्टरांनी दिलेला विश्वास, तज्ज्ञ डॉक्टर, कुशल पद्धतीने केलेली शस्त्रक्रिया यामुळे मला विश्वास आला व आता तर मी चांगल्या पद्धतीने चालू शकते. थँक्यू डॉक्टर अनिकेत पाटील. मी नीता गडव, पुण्याला राहते. माझं दोन्ही पायाच्या गुडघ्यांचं ऑपरेशन रोबोटिक पद्धतीने केलेलं आहे आणि ते डॉक्टर अनिकेत पाटील नोबल हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. ते चांगले हुशार आणि निष्णात डॉक्टर आहेत. तसेच तिथला स्टाफ आणि डॉक्टर्ससुद्धा चांगले. त्यांच्या सहकार्याने मला खूप बरं वाटलेलं आहे. नोबल हॉस्पिटलची मी कायम ऋणी राहीन आणि डॉक्टरांची पण. मी आता चांगली व्यवस्थित चालू शकते आणि फिरू शकते. माझे पाय वगैरे काही दुखत नाहीत आणि माझे व्यवहार मी व्यवस्थित करते. हे बघितलं कशा रीतीने दोघीही ज्येष्ठ नागरिक महिला आहेत आणि त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे. डॉक्टर अनिकेत पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक उपचार घेतल्यानंतर नोबल हॉस्पिटल हडपसर पुणे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. सांधेदुखी, मणके विकार आणि विशेष करून रोबोटिक उपचार आपल्याला या ठिकाणी सवलतीच्या दरात मिळणार आहेत. पुढील 1 महिना विशेष शिबिर आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवर बघतात. अर्थातच सर रोबोटिक उपचारांविषयी त्यांनी आता माहिती दिलीच की त्यांना कसं किती आनंदी आहेत त्या उपचार घेतल्यानंतर, संपूर्ण वेदना गेलेल्या आहेत. काय सांगाल त्याविषयी आम्हाला? बरं, तर मी तुम्हाला प्रथमतः सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक पेशंटला रोबोटिक ऑपरेशन सांगत नाही. आता ज्या लोकांची सर्वात झीज एकदम भरपूर झालेली आहे, त्यांच्या पायाला फार वेदना होतात, 5-10 मिनटं चालणं शक्य होत नाही, त्याच्याबरोबर पायाला बाक आलेला आहे, इन जनरल त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये एवढे अडथळे आहेत की ते सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन्स आहेत.
मग अशा पेशंटना आम्ही थेरपी मेडिसिन्स झाल्यानंतर मग हे ऑपरेशन करण्याचा सल्ला देतो. तर हे फार अचूक आणि अत्याधुनिक असे तंत्रज्ञान मागच्या 8-10 वर्षापासून वेस्टर्न कंट्रीमध्ये तर आहेच आहे. मागच्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही नोबल हॉस्पिटलमध्ये 2000+ ह्याच्या रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी आम्ही केलेल्या आहेत. तर हे फार अचूक आणि अत्याधुनिक असल्यामुळे की लोकांचा असं कन्सेप्ट असतो की ते रोबोट येथून ऑपरेशन करून जातो, पण तसं काही कन्सेप्ट नाही आहे. त्यामध्ये तो आमचा हेल्पिंग हँड आहे, तो एक एक्सपर्ट असिस्टन्स आहे आमचा तो. तर त्याच्यामध्ये एक आम्ही पहिल्यांदा बेसिकली गुडघ्याची पूर्ण एक इमेज किंवा माहिती असेल ते आम्ही कम्प्युटरला दिलेली असते. तर त्याच्यामुळे तो एकदम स्पेसिफिक असं 3D मॉडेल त्याचं नीचं तयार करतो. तर त्याच्यामध्ये हे आपले कुशन कितपत आहे झिजलेले आहे, त्याच्यामध्ये झीज कितपत झालेली आहे, त्याची लिगामेंट टाईट कितपत आहेत, नंतर त्याच्या मला बाग किती आलेला आहे व त्याची मुवमेंट कितपत होते, ही सगळी माहिती आपल्याला ऑपरेशनच्या अगोदर समजलेली असते. आता हे ऑपरेशन चालू करत असताना आपण जर प्लॅनिंग केलं की बोन कितपत रिमूव्ह करायचं आहे, त्यामध्ये लिगामेंट रिलीज किती करायचे आहेत, सांधा कसा बसणार आहे व स्किन कितपत कट करून लिगामेंट किती रिलीज करायचे आहेत, ही सर्व माहिती आपल्याला मिळाली असते. तर कोणतंही ऑपरेशन करत असताना जर आपला प्लॅनिंग परफेक्ट असेल तर शक्यतो चुका होणार नसतात. हा झाला पहिला पार्ट ऑपरेशनचा. दुसरा पार्ट असतो त्याच्यामध्ये आपला रोबोटिक हँड जो असतो, तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल की तो एवढा ॲक्युरेट आहे की रोबोटने आपल्याला जे प्लॅनिंग दिलेलं आहे 1 मिलीमीटर असेल 1 डिग्री असेल ते अजिबात आपल्याला चेंज करून देत नाही. याचा फायदा आपल्याला रोबोटिक हँडचा ह्या गोष्टीने होतो की आपण बोन एकदम स्पेसिफिकली बोन कट करू शकतो. त्याच्यामुळे सांध्यावरती जो आपला नीवर जो सांधा बसणार आहे तो एकदम ॲक्युरेटली बसला जातो. तर ह्याचे इन जनरल फायदे काय असतात, मग बोन लॉस कमी असतं, ब्लड लॉस कमी असतो, स्किन कमी कट केली जाते, लिगामेंट रिलीज कमी केले जातात व सांधा आपल्या जागेवरती व्यवस्थित बसल्यामुळे त्याची हालचाल व्यवस्थित होते व ह्याच्यामुळे मग पेशंटचा स्टे कमी होतो, कारण की रिकव्हरी फास्ट होते, कारण की वेदना कमी असतात. पेशंटचं आज ऑपरेशन झालं असेल तर तो संध्याकाळी पेशंट चालू शकतो, दुसऱ्या दिवशी तो फिजिओथेरपी घेऊन 3rd डेला आम्ही त्याला डिस्चार्ज करतो. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला झाल्यामुळे पेशंट पुढच्या 1 ते 2 आठवड्यांमध्ये आपल्या दैनंदिन कामामध्ये ॲक्टिव्ह होऊन जातो व 2-3 महिन्यामध्ये पेशंट 1-2 किलोमीटर चालू शकतो, मांडी घालू शकतो, पायऱ्या चढू शकतो, बसने प्रवास करू शकतो व दैनंदिन जीवनामध्ये पूर्णपणे तो ॲक्टिव्ह होऊन जातो. तर हे सगळे फायदे असल्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की हॉस्पिटलचा राहण्याचा स्टे असेल, हॉस्पिटल जाणारा खर्च आहे तो बऱ्यापैकी कमी होऊन फायनान्शियल आणि फिजिकल ह्या दोन्ही गोष्टीचा फायदा आपल्याला रोबोटिक टेक्नॉलॉजीमध्ये दिसून येतो. येस, आणि आपण बघत आहोत प्रत्यक्ष स्क्रीनवरती या टेक्नॉलॉजीचा झालेला फायदा की ज्या वृद्धेला एक सुद्धा पाऊल टाकता येणं शक्य होत नाही, ती आता जिने चढते, कोणताही आधार न घेता चालते, आणि हे सुद्धा केवळ 4 ते 5 दिवसात ऑपरेशन नंतर. पुढच्या दैनंदिन सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा त्यांना करता येणं शक्य आहे. आपण मगाशी स्क्रीनवरती बघत आहोत विविध प्रकारचे रुग्ण, आणि मला वाटतं हे सगळं परिवर्तन घडू शकलेलं आहे डॉक्टर अनिकेत पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली जे रोबोटिक उपचार आज उपलब्ध आहेत नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, गुडघेदुखी असो, खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट झालं, एव्हियन सारखी समस्या आहे किंवा त्याच अनुषंगाने फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आहे, आमवात असो किंवा मणक्यांचे विविध विकार आहेत, मानपाट कंबरदुखी आहे, स्लिप डिस्क आहे, सर्वांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला मिळणार आहेत आज नोबल हॉस्पिटल. आणि पुढील 1 महिन्यासाठी सांधेदुखीच्या रुग्णांसाठी विशेष शिबिर आहे, ज्या अंतर्गत कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि उपचार या तिन्हीमध्ये आपल्याला विशेष सवलत असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच आपण आता रोबोटिक उपचारांविषयी आणि गुडघेदुखीविषयी जाणून घेतलं, तसंच गुडघेदुखीच्या खालोखाल दुसरा सांधा खराब होतो तो हिप जॉईंट आहे. हिप जॉईंटचं पण आपण ॲनिमेशन बघूया आणि त्याच्यामध्ये काय नवीन उपचार आलेले आहेत ते आपण जाणून घेऊया. काय सांगता येईल? तर कोविडचा एक जो इरा आला मागच्या 4-5 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर एक विशिष्ट प्रकारच्या हिपमध्ये एक नवीन पॅथॉलॉजी आम्हाला दिसून आली, ती म्हणजे त्याला एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतात, एव्हियन म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये जो बॉल असतो तो बॉलमध्ये झीज लवकर सुरू झालेली दिसते. तर हे कोविडच्या अगोदर जे प्रमाण होतं आणि आत्ताचं प्रमाण आहे ते आम्ही सांगू शकतो की 70-80% ते वरती गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कोविडमध्ये बऱ्याच लोकांना स्टेरॉइड्स दिले गेले, कारण की त्यावेळी ते उपयोगाचे होते, कारण की जीव असणं गरजेचं होतं. पण त्याच्यानंतर मग स्टेरॉइड वापर असेल, काही लोकांना अल्कोहोल कन्झम्पशन असेल व संधिवात म्हणतो आपण त्याला, रोमॅटॉइड आर्थरायटिस, सोरियासिस, अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस. तर ह्याच्यामुळं मग इन जनरल बॉल आणि तो सॉकेट झिजल्यामुळे आपल्याला वेदना चालू होतात. आपण पूर्वी नीमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा इनिशियली आपण लगेच ऑपरेशन सांगत नाही. तर 90% हे पेशंट्सना आपण मेडिसिन असतील, फिजिओथेरपी असेल व इंजेक्शन्स जसे की PRP आणि स्टेम सेल्स असतील ह्याच्यामुळे बरेचसे लोक बरे होतात. परंतु एक 10% कॅटेगरीमध्ये लोकांना फार वेदना असतात, 5-10 मिनिटं चालता येत नाही, मांडी घालता येत नाही, अशा लोकांना मग आपण रोबोटिक असिस्टेड हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा सल्ला देतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आजकाल रोबोटिक्समध्ये बोन लॉस कमी आहे, ब्लड लॉस कमी आहे. आज ऑपरेशन झालं, संध्याकाळी पेशंट बसू शकतो, दुसऱ्या दिवशी पेशंट डिस्चार्ज घेतो. तर ह्याच्यामध्ये रोबोटिक बरोबर दुसरं एक टेक्नॉलॉजी आम्ही ॲडव्हान्स याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे, त्याला आपण म्हणतो की अप्रोच, DAA म्हणतो आपण त्याला, डायरेक्ट अँटीरियर अप्रोच. तर ह्याच्यामध्ये आपण जे पूर्वी पाठीमागून ऑपरेशन करायचं होतं ते आता पुढून केलं जातं.
त्याचे फायदे काय आहेत? ब्लड लॉस कमी, लिगामेंट कट केले आहेत, आपण 2 मसलच्या मध्यभागातून साईडला करून ते आतमध्ये जातो, ह्याच्यामुळे पेशंटच्या वेदना फार कमी असतात व मसल न कट केल्यामुळे रिकव्हरी फार फास्ट होते. त्याच्यानंतर ॲडिशनल पार्ट म्हणजे पूर्वीच्या काळी जे जॉईंट्स आपण इम्प्लांट वापरत होतो तर ते मेटल आणि प्लॅस्टिक होतं, पण आता आपण ते मेटलमध्ये सिरेमिकला कन्वर्ट केलेलं आहे. तर सिरेमिक ऑन सिरेमिक म्हणतो आपण त्याला, सिरेमिक ऑन पॉली म्हणतो आपण त्याला. तर ह्याच्यामुळे ती ड्युरेबिलिटी वाढलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा एक सांधा आपण इंट्रोड्यूस केला आहे, त्याला आपण म्हणतो की ड्युएल मोबिलिटी. तर सिरेमिक ऑन सिरेमिक किंवा ड्युएल मोबिलिटीची आजकालचे सांधे जे आहेत तर त्याची शेल्फ लाईफ म्हणजे आयुष्य जे आहे ते 15 वर्षापासून 20 वर्षापर्यंत ते 25 वर्षापर्यंत गेलेलं आहे. तर हे सगळं पाहता आपण जर पेशंटचं नवीन टेक्नॉलॉजी, नवीन सर्जिकल टेक्निक व नवीन इम्प्लांट्स ह्याच्यामुळं पेशंटच्या दैनंदिन जीवनामध्ये रिकव्हरी असेल, पेन असेल आणि ॲक्टिव्हिटी असेल, ह्या बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होऊन आपण पेशंट्स पूर्णपणे आपल्या आयुष्यामध्ये स्वावलंबी होऊन जातो. येस, आपण हे बघितलं कशा रीतीने नवीन प्रकारची जी टेक्नॉलॉजी आहे डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ही हिप जॉईंटच्या सांधेदुखीसाठी म्हणजे खुब्याच्या सांधेदुखीसाठी वरदान ठरलेली आहे. आपण केवळ 1 दिवसामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर चालू शकणार आहात आणि हे विविध प्रकारचे रुग्ण आपण बघत आहोत आता उपचाराआधी आणि उपचारानंतर त्यांच्या आयुष्यात घडलेलं परिवर्तन. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी आपली येतेच, पण त्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी, हिप जॉईंट एव्हियनसारखी समस्या, फ्रोझन शोल्डर आहे किंवा आमवात संधिवात असणारी जे रुग्ण आहेत, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, एन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, सोरायसिस किंवा तापानंतरची सांधेदुखी आहे, सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार ज्याच्यामध्ये इंजेक्शन, स्टेम सेल, दुर्बीण, लेझर आणि रोबोटिक हे आपल्याला उपलब्ध असणारे सवलतीच्या दरामध्ये पुढील 1 महिन्यासाठी नोबल हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने विशेष शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे. सांधेदुखीचे रुग्ण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात, सर्व प्रकारच्या सांधेदुखीचे रुग्ण, आणि विशेष करून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट ह्या तिन्हीमध्ये सवलत आहे. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवर बघत आहात. या अनुषंगाने आपण सर आता गुडघे आणि खुब्याच्या सांधेदुखीविषयी जाणून घेतलं. तिसरा सांधा जो गेले काही वर्षात अफेक्ट झालेला दिसतो तो आहे फ्रोझन शोल्डर किंवा खांद्याची सांधेदुखी. त्याचंही प्रमाण वाढतंय, काय सांगता येईल? रेग्युलर आपले जे संधिवात आहेत, रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, सोरेसिस असेल, गाऊट असेल, याच्यामध्ये सुद्धा आपलं शोल्डरचा डॅमेज बऱ्यापैकी होतो. त्याच्यानंतर डायबिटीसमध्ये आपण जर पाहिलं तर 40% ते 50% डायबिटीसच्या पेशंट्सना फ्रोझन शोल्डर एक आजार असतो. त्याच्यामध्ये आपले जे कॅप्सूल आहे किंवा मसल्स आहेत ते स्टिफ होत जातात, त्यामुळे त्याचं नाव फ्रोझन शोल्डर असं दिलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी पाहता पेशंटला आपण जनरली फिजिओथेरपी, मेडिसिन्स ह्या गोष्टी आपण इनिशियली पेशंटना देतो. परंतु जेव्हा फिजिओथेरपी, इंजेक्शन्स, मेडिसिनचा फरक पडत नाही त्यांना मग आपण अशा काही सर्जरी सांगतो त्याला आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह किंवा लेझर सर्जरीज म्हणतो. तर त्याच्यामध्ये कोणत्याही जॉईंटला आपण पूर्णपणे कट करत नाही, तर त्याला की होल सर्जरी म्हणजे पेनच्या साईजचं आपण जे दुर्बिणात टाकू 1 सेंटीमीटरचं फक्त त्यामध्ये इन्सिजन असतं, त्याच्यामध्ये आपण त्या एकाच होलमधून आपण ऑपरेशन केल्यामुळं पेशंट्सला वेदना कमी होतात, रिकव्हरी फास्ट होते, कारण की लिगामेंट कट केलेले नसतात, मसल कट केलेले नसतात. तर ह्या सर्व गोष्टीमुळे पेशंटचा सांधा हा नैसर्गिक आपण पूर्णपणे बरा करू शकतो. ऑपरेशन, लेझर ऑपरेशन नंतर पेशंट पूर्णपणे त्यांच्या ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स असतील, हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी असतील, ह्या सर्व गोष्टी तो आरामात करू शकतो. बघत आहोत ॲनिमेशन, पण त्या अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं आहे सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी आता सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार नोबल हॉस्पिटलला उपलब्ध आहेत. आणि या अनुषंगाने आपण काही रुग्णांचं मनोगत ऐकूया, कशा रीतीने त्यांनी रोबोटिक उपचार घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय. आपण ऐकूया मनोगत पुढील 3 रुग्णांचं. नमस्कार, मी मंगल यादव चव्हाण, राहणार वैदवाडी, आणि गेले 6-7 महिने मला गुडघ्याचा खूप त्रास होत होता. गुडघ्यामध्ये गॅप पडलेला होता, त्यामुळे मी हिंडू फिरू शकत नव्हते, एका जागेवर बसूनच होते. परंतु डॉक्टर अनिकेत पाटील यांची ट्रीटमेंट घेतल्यामुळे मला आता खूप आराम आहे. गुडघा बदलून घेतला मी, आणि त्यामुळे आता मी चांगल्या प्रकारे हिंडू फिरू शकते आणि मी खूप खुश आहे. मला कसलाही त्रास नाही. मी भरपूर घरातल्या घरात बाहेर खूप हिंडू फिरू शकते आणि मी आता खुश आहे. धन्यवाद. नमस्ते, मी डॉक्टर नेहा राकेशलाल जमखंडी, कर्नाटकाहून. मला 7-8 वर्षापासून गुडघेदुखीचा, सांधेदुखीचा खूप त्रास होता. मी 10 मिनिटाच्या वर उभं राहू शकत नव्हते, जेणे चढ उतार करू शकत नव्हते. त्यासाठी मी नोबल हॉस्पिटल, हडपसर, पुणे येथील डॉक्टर अनिकेत पाटील रोबोटिक सर्जन यांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्यानुसार 30 मार्च 2023 रोजी माझी बायलॅटरल रोबोटिक नी जॉईंट रिप्लेसमेंट झाली. सर्जरीच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी वॉकरच्या सहाय्याने चालू लागले. 10व्या दिवशी तर मी विदाऊट वॉकर चालू लागले. आता माझी सर्जरी होऊन 5-5.5 महिने झालेत. आता मी 2-3 मजले जेणे चढ उतार करू शकते, 5-6 किलोमीटर आरामात चालू शकते. त्याबद्दल मी डॉक्टर अनिकेत पाटील रोबोटिक सर्जन, हडपसर, पुणे, नोबल हॉस्पिटल यांचे मनपूर्वक आभार मानते.
नमस्कार, माझं नाव रोहित राजेंद्र वाडेकर, वय वर्ष 33, राहणार केशवनगर मुंबवा. मला गुडघेदुखीचा त्रास गेल्या 10 वर्षापासून होता. त्यात माझं बसणं, उठणं, चालणं वगैरे सगळ्या क्रिया करण्यास मला अवघड जात होते. नोबेल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अनिकेत पाटलांनी त्यांनी रोबोटिक सर्जरीचा मला सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार 14 जुलै 2023 रोजी माझी सर्जरी करण्यात आली. सर्जरी केल्यानंतर 2 दिवसापासून मला चालण्यास यायला लागले. अत्यंत झालेली सर्जरी याबद्दल मी डॉक्टर अनिकेत पाटील आणि नोबेल हॉस्पिटल आभारी आहे. अनेकविध रुग्णांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय उपचारांनी. नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर अनिकेत पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली. आपल्यालाही कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो पण निराश होऊ नका, जरूर कॉल करा. पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, जाता आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? विशेषतः जी सर्वांची होणार आहे, वय वाढेल 40-50 जी सर्वांची होते, मेनली त्यामध्ये स्त्रिया असतील किंवा जे वृद्ध लोक असतील, त्यांना जेव्हा गुडघ्याचं पेन किंवा सांध्याचं पेन चालू होईल त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांचं कन्सल्ट करणं गरजेचं आहे. कारण की आपण अर्ली फेजमध्ये ट्रीटमेंट केली तर ऑपरेशन आपल्याला शक्यतो लागत नाही. त्यासाठी 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे रेग्युलर व्यायाम करणे, व वजनावरती कंट्रोल ठेवणे व संतुलित आहार घेणे. ज्या लोकांना थोडा त्रास सुरू झाला आहे त्यांनी डॉक्टरांना भेटून आपले उपचार चालू करणे. परंतु ज्यांना फार झीज झालेली आहे, 5-10 मिनिटं चालता येत नाही, पायाला फार बाक आलेला आहे, अशा लोकांनी मात्र रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा हिप रिप्लेसमेंट सर्जरीचा नक्की फायदा घ्यावा. कारण की ऑपरेशन आपण कोणत्याही वयामध्ये करू शकतो, दोन्ही पायाचं करू शकतो व ऑपरेशननंतर पेशंट मांडी घालून बसू शकतात. आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे सुरक्षित आरोग्यदायी उपचार आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत. डॉक्टर अनिकेत पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी पुढील 1 महिना सांधेदुखीच्या रुग्णांसाठी विशेष शिबिर आहे, ज्या अंतर्गत आपल्याला कन्सल्टेशनमध्ये 50%, इन्व्हेस्टिगेशनमध्ये 30% आणि रोबोटिक उपचारांमध्ये विशेष सवलत असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.